हॅलो फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा जी-आर अखेर प्रसिद्ध झालेला आहे. गेल्या 1 वर्षापासून चाललं होतं, की जे काही आपल्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, ज्या अनुदानित शाळा आहेत, त्या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी भरती होणार आहे आणि आता अखेर या भरतीचा जी-आर प्रसिद्ध झालेला आहे. मग आता याच्यामध्ये कोणती पदं भरली जाणार आहेत, नेमकं या जी-आरमध्ये काय सांगितलेलं आहे, ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक घ्यायचं असेल तर बी पब्लिकेशन पुणे यांनी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशनचे संपादक अजित कुमार यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. चला तर मग आता आपण या जी-आरची माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता देणेबाबत. आणि कधीचा जी आर आहे? कालच रात्री हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे, 18 ऑगस्ट 2026चा. आता या ठिकाणी पहा, की प्रस्तावना वगैरे काही महत्त्वाचं नाही. आपल्यासाठी शासन निर्णय महत्त्वाचा आहे. कोणती पदं भरणार ते महत्त्वाचं आहे. तर संदर्भ क्रमांक 8 येथील 4/4/2025 रोजीचा शासन निर्णय व संदर्भ क्रमांक 9 येथील शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक रोजीचे पत्र या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. आता निर्णय काय झाला आहे पहा. तर राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः किंवा पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील खालील संवर्गातील शिक्षकेतर पदे सरळ सेवेने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. कोणती पदं आहेत? तर त्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक पद आहे, पूर्णवेळ ग्रंथपाल हे पद आहे आणि प्रयोगशाळा सहाय्यक या 3च पदांची भरती होणार आहे. शिपाई पदाची भरती होणार नाही. कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक. आता त्याच्यामध्ये म्हणजे हे पदं कोणते ते तुम्हाला कळलेलं आहे. अजूनही त्यांनी काय माहिती दिलेली आहे ती पाहूयात आपण आता. तर या ठिकाणी पहा, सरळ सेवेनं जी पदभरती होणार आहे म्हणजे याची लेखी परीक्षा वगैरे होईल. तर सरळ सेवेने पदभरतीस मान्यता मिळाल्यानंतर संस्था व्यवस्थापनाने काय कारवाई करायची आहे? तर प्रकरण परत्वे संबंधित शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी ज्या अटी व शर्तींच्या आधारे पदभरतीस मान्यता दिली आहे, त्या अटी व शर्तींची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल याची दक्षता घेण्यात यावी. जाहिरातीत नमूद केल्यानुसार अर्ज मागविणे, छाननी, मुलाखतीचे आयोजन, अंतिम निवड यादी तयार करणे इत्यादीबाबत निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसारच कार्यवाही होणे आवश्यक आहे. मुलाखत प्रक्रियेचे इन कॅमेरा चित्रीकरण संस्थेने स्वखर्चाने करून त्याबाबतचा अभिलेख जतन करणे आवश्यक राहील. विविध मार्गाने निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यात यावेत. नियुक्तीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर करण्यात यावा. त्याच्यापुढे पहा, नियुक्तीस मान्यता देण्याबाबत शिक्षणाधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी करावायची कार्यवाही. आता ठीक आहे, हे काय आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. तर सरळ सेवेनं ही पदं भरली जाणार आहेत आणि शासन मान्य असलेल्या ज्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे आणि त्याच्यामध्ये 3च पदं आहेत: कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक. आता याची पात्रता काय असणार आहे वगैरे त्याची माहिती या जी आरमध्ये त्यांनी दिलेली नाही. जेव्हा जाहिरात येतील त्यावेळेला या पात्रतेच्या संदर्भात माहिती येईल, तेव्हा सविस्तर माहिती तुम्हाला अजून व्यवस्थित दिली जाईल. जर तुम्हाला लॅब असिस्टंट किंवा लॅब टेक्निशियन ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लॅब असिस्टंट किंवा लॅब टेक्निशियन ई बुक विकत घ्या. फक्त 250 प्लस GSTमध्ये हे ई बुक तुम्हाला मिळेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.